नाही. कसं चर्चा करायची असं काही केलं असतं तर तेवढं सरकार बघायला मिळालं असतं. त्याची एकच गोष्ट सत्य नाही असं जर तुम्हाला दिसलं तर मला असं वाटतं अशा फसणार नाही काही अर्थ नाही. ही गोष्ट खरी आहे की निवडणुका आणि तो कालावधी सोडल्याच्या नंतर कधी काही केंद्राचे मंत्री असोत काही उद्योजक असोत हे भेटत नाहीत असं मी काही म्हणणार नाही. आणि ही जी गोष्ट खरी आहे की अनेक वेळेला मी अजित पवार यांना घेऊन सुद्धा अनेकांच्या भेटी त्यांना एक माहिती हवी त्यांच्या ओळखी व्हाव्यात या दृष्टीने करत असते. आणि अशा वेळेला म्हणजे देशाचे गृहमंत्री त्यांना मी एकदा काही 3-4 वेळेला भेटलं असेल. शिष्टमंडळी घेऊन भेटलं. महाराष्ट्राच्या उसाचा धंद्याचे काही प्रश्न होते त्या संदर्भात त्यांना मी जाऊन भेटलो. त्यांच्या घरी जाऊन भेटलो. शेवटी मी सार्वजनिक जीवनात काम करतो. संसदेचा सभासद आहे. लोक मतदारसंघात किंवा राज्यात काही इश्यूज रेज करतात आणि त्या इश्यूजनं काही मार्ग काढायची आवश्यकता असते. अशा वेळेला निर्णय घेण्याचा अधिकार असलेले जे घटक आहेत त्यांच्याशी सुसंवाद ठेवणं हे गरजेचं असतं. पण सुसंवाद ठेवला भेटला याच्यातून लगेच काहीतरी कारस्थानच करत होते असं म्हणण्यात काही अर्थ नाही. आणि म्हणून मी सुरुवातीलाच उत्तर दिलं की प्रत्यक्ष काय घडलं, असं काही घडलं का, असं काही राज्य स्थापन केलं का, मग हे नसेल तर असे प्रश्न काढायची का. पण मुळात यामध्ये अदानींचं नाव आल्यामुळे म्हणजे अमित शहाना भेटणं हे साहजिक आहे. राजकारणामध्ये वरिष्ठ पदावर बसलेल्या नेत्यांना भेटावंच लागणार. पण अदानींच्या घरी का भेटले हा एक खूप मोठा प्रश्न चर्चेला जातोय. तर त्याला काय उत्तर असेल तुमचं? अदानींच्या घरी मी अनेकांच्या घरी भेटतो. रतन टाटा होते त्यांच्याकडे सुद्धा त्यांच्या घरी कधी कधी भेटत असतो. किंवा महाराष्ट्रातले जे मुख्य उद्योजक आहेत किर्लोस्कर किंवा या लोकांच्या घरी मी अनेकदा जात असतो. आजही जातो कधी संधी मिळाली तर. आणि अदानी यांची महाराष्ट्रामध्ये ओळखी इन्व्हेस्टमेंट आहे आणि ओळखी इन्व्हेस्टमेंटचे आणखीन काही त्यांच्या काही नवीन प्रकल्प काढण्याचा विचार आहे. आणि महाराष्ट्रातली त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती मी ज्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेला गोंदिया आणि भंडारा या परिसरामध्ये विद्युत निर्मितीचे मोठे प्रकल्प त्यांनी टाकले होते. त्याचं उद्घाटन मीच केलेलं होतं. त्या भागामध्ये कोळशाच्या काही खाणी डेव्हलप करण्याचा विषय होता. त्याच्यात त्यांनी लक्ष घातलं. केंद्र सरकारने ते काम त्यांना दिलं त्यावेळेला. त्यावेळेला काही भाजपचं सरकार नव्हतं आणि ते काम त्यांनी पूर्ण केलं. त्या संदर्भात काही कार्यक्रम होते. त्या कार्यक्रमाला मी गोंदियाला स्वतः गेलेलो होतो. त्यामुळे जे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठं काम करू इच्छितात अशांच्या कामाला भेटी देणं त्यांच्याशी सुसंवाद ठेवणं या गोष्टी गरजेच्या असतात राज्य होईल. सर, राज्याच्या सगळ्या सध्याच्या राजकारणावर नजर टाकता आणखी एक प्रश्न येतो तो म्हणजे रेवडीला जे विरोध करत होते ते आता उघडपणे जास्तीत जास्त लोकांना थेटपणे देण्यासाठी आणि मग लाडकी बहीण सारखी योजना असेल किंवा अनेक योजना या थेट बेनिफिट देणं अशा स्वरूपाचं जे राजकारण होताना पाहायला मिळतं त्याकडे तुम्ही कसं बघतात? कारण राज्याची आर्थिक स्थिती ही डबघाईला आहे असं चित्र एकीकडे येतं आणि एकीकडे पैसा खूप मोठ्या प्रमाणावर वाटला जातो. लोकसभेच्या ज्यावेळी निवडणुका आल्या आणि त्या काळामध्ये मोदींनी सतत एक गोष्टीची मागणी केली की मला 400 जागा द्या, 400 फार. आणि ह्या 400 फारचा त्यांचा मागण्याचा आग्रह हा आम्हाला कोणा काही संशय निर्माण करणारा होता. सरकार बनवायचं असेल तर 588चे लोकसभेची स्टेट असेल त्याला 400ची गरज भासत नाही. त्याच्यामध्ये 51% 55% लोक जरी आले तरीसुद्धा सरकार बनवू शकते. असं असताना ते 400 म्हणत होते. आणि ती 400 का त्यांच्या काही सहकार्याने सांगितलं
त्यांचे ते हेगडे नावाचे सहकारी ते राज्यमंत्री होते आणि कर्नाटकातले होते. त्यांना प्रश्न हा विचारला होता तेव्हा त्यांनी स्वच्छ सांगितलं की जोपर्यंत 400 सदस्य आम्हाला मिळत नाही तोपर्यंत संविधानात आम्हाला काही परिवर्तन करायचं ते करता येणार नाही. अशा प्रकारचं त्यांच्या दुसऱ्या सरकारी राजस्थानमधल्या एक महिला संसद त्यांनी हेच उत्तर दिलेलं होतं. उत्तर प्रदेशमधल्या त्यांच्या आणखीन एका संसदेच्या सदस्यांनी हेच उत्तर दिलं होतं. आणि त्यामुळे साहजिकच आम्हाला लोकांच्या निर्देशामुळे असायला की 400चा जो आग्रह चाललेला आहे याचा अर्थ या देशाच्या डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या घटनेला खिलवाड करणं, त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना हवं तसं परिवर्तन करणं हा त्याच्यामध्ये दृष्टिकोन दिसतोय आणि त्याला आमचा सक्त विरोध होता. अशी भूमिका आम्ही सतत या निवडणुकीमध्ये घेतली.